गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीत। शेतकऱ्याने कारच्या डिक्कीमध्ये ठेवलेल्या 4 लाख रुपयांच्या रकमेवर चोरट्यांनी भर दिवसा डल्ला मारलाय। भोकरदन शहरातील बाजारपेठेत मंगळवार दिनांक 28 रोजी दुपारी हा प्रकार घडलाय। यातील शेतकरी कारच्या डिक्कीत पैसे ठेवून मित्राच्या दुकानात गेल्यानंतर अवघ्या 20 मिनिटात चोरट्यांनी कारची काच फोडून हे पैसे पळवले। खंडू बर्डे राहणार फतेपूर तालुका भोकरदन यांनी सीसीआयला कापूस दिला होता। त्याचे 4 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यावर आले होते। मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास भोकरदन येथील SBIच्या खात्यातून त्यांनी ही रक्कम काढली व आपल्या कारच्या डिक्कीत ठेवली। यावेळी दुकानात त्यांच्या मित्राकडे थांबले होते तेव्हा त्यांच्या कारची MH21 CA 0279 उजव्या बाजूची काच फोडलेली दिसली। ही काच फोडून चोरट्यांनी 4 लाख रुपये पळवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ भोकरदन पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना माहिती दिली। पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत यांना घटनास्थळी पाठवले। मुख्य रस्त्यावरील CCTV तपासण्यात आले, मात्र चोरट्यांचा काहीही शोध लागला नसल्याचं सांगण्यात आलंय। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।